जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्येच्या गुन्ह्यात 7 वर्षे शिक्षा भोगून आलेल्या आरोपीला पुन्हा उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। उल्हासनगर शहरात खुलेआम पिस्टल आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने त्याला अटक केली। प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा असं अटक आरोपीचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। 8 मार्च रोजी सायंकाळी आमचे तपास पथकाची टीम त्याच्यामध्ये श्री मोहन श्रीव्यास, सिद्धार्थ गायकवाड आणि त्यांच्यासोबतचे अंमलदार मुलानी हे आयडिया घाट परिसरात फिरत असताना त्यांना माहिती मिळाली की प्रवीण उर्फ गोलू अशोक वर्मा हा व्यक्ती त्याच्यासोबत पिस्टल बाळगून त्या भागात फिरत आहे। तर त्याबाबत त्या पेट्रोलिंग दरम्यान त्यांनी त्याला ताब्यात घेतलं। त्याच्यावर माहिती प्रमाणे त्याचे पिस्टल मिळून आलं आणि त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने त्याच्या 13 तारखेपर्यंत पीसी दिलेली आहे। या आरोपीवरती यापूर्वी टिटवाळा पोलीस स्टेशनला 302 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। या आरोपींनी हे पिस्टल कुठून आणलं होतं, त्याला कुणी दिलं होतं याबाबतचा अधिक तपास करण्याचं काम चालू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।